सो गाईज, आतापर्यंत तुम्हाला ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळणार आहे. कारण आपले कलाकार आपल्या शूटच्या लोकेशनवर तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले संपूर्ण कलाकार आलेले आहेत. आपल्या मेकअप मध्ये सर्व गोष्टी रेडी करून आलेले आहेत. आणि सुशील दादा हे सुद्धा तयार झालेले आहेत. तर कसा वाटला आपला सुशील भाऊचा लुक चेहरा? मित्रांनो, शूटची तयारी पूर्ण झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता गिम्बलचं असेंबल चालू आहे. आणि जे डान्स करणारे जे आहेत, नृत्य करणारे मुलं मुली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि काही वेळातच आपल्या या ठिकाणी लाईटाची सोयी सुविधा झाल्यानंतर आपल्या या गाण्याला शूट करायला सुरुवात होईल. बघू शकता अजून काही कलाकार आहेत ते आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वच हे आपले आलापल्लीवरून आलेले आणि हे कुठून नागबीडवरून आणि बाकीचे कलाकार या ठिकाणी तुम्हाला बघू शकता. आणि हे संपूर्ण गडचिरोली आणि गडचिरोलीचा आजूबाजून आलेले संपूर्ण लोक आहेत. आणि या ठिकाणी लाईटची सुविधा थोडंसं व्हायची आहे. लाईट लावणं सुरू आहे. कॅमेरा वगैरे सर्व रेडी आहे. कलाकार नृत्य करणारे संपूर्ण तयार झालेले आहेत. दादांनी 3 बोट दाखवले म्हणजे अल्ट्रा प्रो झाले. आणि तुम्ही कुठले? ब्रह्मपुरीचे. अच्छा, कसे का आले इकडं? अच्छा, तर पॉलिटेक्निकला तुम्ही या? अच्छा, तुमच्यासोबत आहेत का? अरे सही. हे आपले कॉलेज स्टुडंट हॉस्टेलला ही वेळ हो यांची हॉस्टेलला शिकतात ना, बाहेर आहेत. अच्छा. आणि आपले नागबीडचे भाऊ आलेले आहेत खास करून. आणि नागबीडचे आपले उमंग दादा मेंढे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि काही थोड्या वेळातच आपल्या नृत्याला म्हणजे शूटला सुरुवात होणार आहे. ओरिजिनल वाले भरपूर आहेत ना का? सोना चांदी अतोनात आहे. भाऊच्या घरी सोना चांदी भरपूर आहे. बहुत फॉरेस्ट तर कमीच नसेल. तुम्हीच करता का? रोज घेतो गरज नाही. आता आम्हाला डान्स नाही करता म्हणून तुम्ही कसे करा? कशी गरज नाही तर आम्ही करून टाकू ना. मी तुम्हाला करतो. कोणता? तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचू द्यावा. आणि हे आपले कलाकार लोक, जीवाचा हा मामला आहे. सुशील दादा खांडेकर हे कलाकार यांची कलाकृती स्मार्ट दिसताय. खूपच गोरा दिसत कॅमेऱ्यामध्ये तू. स्मार्ट चाटी. हे सांग ना, 2 फ्लॅशलाईट पडतात असा वाटत आहे पूर्ण रोशनी तुझी. राज इकडं. इकडे महाराजी. आता तुम्ही बोला. सर बोला ना. आम्हीच बोलू. आमर नाम. तुम्हारा नाम. हा बरोबर आहे. एका बाजूनं तुमचं इंट्रोडक्शन द्या, सांगा. हाय गाईज, ನನ್ನ नाव की तनु कृष्णाली नाव आहे कोटावलया. अँड माय फ्रेंड्स इज ह्या. तुम्ही तर बोला यार. तुम्ही गीतिका, इरफान, दिव्या, अथर्व, आयमंशू, कल्याणी, ध्रुव. ए तू कोणी नाहीये? माय नेम इज राज. इकडे नारा नुरी अथर्व. इदम आयो टीम आयो. सांग तसंही टीम आयो. लँग्वेजची बेइज्जती करता. तुम्हा सर्वांना सुरुवातीला का करायचं हे माहिती आहे. तर आता आपल्या गाण्याची संपूर्ण शूटिंग चालू होत आहे आणि आपले प्रोड्युसर साहेब, आपले डीओपी साहेब हे सर्व रेडी झाले आहेत. आणि सर्वप्रथम
हे आपले कलाकार आहेत जे आपल्या बाबांच्या गाण्यावर नृत्य करणार आहेत. तर पूर्ण तयारी बघू शकता आणि सर्व गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. आणि आपले मेन कलाकार आजचे आपले सुशील दादा हे सुद्धा रेडी झालेले आहेत आणि हे आपले या ग्रुपचे कोरिओग्राफर आहेत. तर बघू शकता. हाय करो. तर तुम्ही संपूर्ण कोणत्या गावचे आहात? कुठला? जवळच आहे का? अरे एकदम बढिया. आपले साऊंडमॅन आणि मग अशी अजून भरपूर लोक आले होते या ठिकाणी आणि उशिरा खूप झाल्यामुळे ते गेलेत. आणि उशीर का होईना कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे वाकडी गावचे रहिवासी. तर मित्रांनो या ठिकाणी आता ब्रेक झालेला आहे. सर्व आता नाश्ता करायला बसलेले आहेत. बघू शकता तुम्ही नाश्ता चालू आहे. हा आता हॅलो म्हण. हे बघा कशा पद्धतीने बसलेत बघा. अरे बापरे. दादाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, अजून लाईक करा. अरे शंकरपारा तिने सांगितलेलं सगळंच करा. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं योगदान यांचं आणि हे नाही यांचं 3 व्यक्तींचं आम्हाला खूप मोठं योगदान मिळालेलं आहे इकडचं. भारतीय आभारी आहेत. बरोबर आहे. आणि रात्र झाली आहे आणि मित्रांनो आम्ही इथं जंगलच्या मधामध्ये शूट करत आहोत. बघू शकता. आणि इथलं गावकऱ्यांचं म्हणणं आहे काही ठिकाणी वाघ आहे परंतु हा कारण की साऊंड वगैरे वाजत राहिलं तर येत नाही म्हणतात. तर आम्ही एवढी मोठी रिस्क घेतलं. वाघाला म्युझिक सेन्स आहे. जेव्हा म्युझिक वाजते तेव्हा वाघ येत नाही आणि जेव्हा म्युझिक वाजत नाही तेव्हा वाघ येते. याच्यानंतर त्याला समजते. पण मला माहिती आहे की वाघ येईल तरी काही करू शकत नाही कारण आपल्या दादांनी ते पोचलेलं आहे. लोक कुत्रे पालतेत, भाऊनं वाघ पाळलेला आहे. व्हेरी गुड. एवढा मोठा वाघ नाही मारू शकत. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है.
मग मीच टाकीन त्याच्यामध्ये. ठीक आहे, मी मग निघून जाईल. कळलं? एक बार अरे सेवक सेवक हा सेवक सेवक सभी होते सभी होते बापाच लेक. अरे असं धोतर सुटते असं बी होते बापाच लेक नाही, असं बी होते बापाच लेक नाही. मार्गाचे तुकडे अरे मार्गाचे तुकडे हे भलत्या वाटण पहिली मग मला तू असा अरे भलत्या वाटण नाही. छान बिलकुल कोई करेगा नाही. पहिले मी मग तुम्ही. ठीक आहे, ते कसा असा आला पाहिजे. ठीक आहे, पहिले पाहता माझ्याकडे. ओके. अरे भलत्या वाटण आनो दादा थोडं जवळ जवळ करा तुम्ही. जवळ व्हा अजून थोडं. दादा जवळ व्हा ना, जवळ व्हा. चला, प्लीज बॉईज लाईन अप बॉईज. कॅमेरा फ्रेमच्या बाहेर जाऊ नका प्लीज. रिटेक फास्ट, रिटेक फास्ट. तुमचा ऍक्शन खूप भारी होता. पाणी पिऊन घे बेटा. चला काही इश्यू नाही. चला छान होता. व्हेरी गुड नाईस. एकदम बढिया. आवडलं आपल्याला. काही असो काही असो काही असो काही असो. मग माझे पोर येऊन मला म्हणतात, सुशील दादा तू थांबायचं नाही की बाबाचा हात तिथे पाठी. हो वाय नॉट. ते तर आपलं स्टेप पोलीस नाही ना. मी थांबेल म्हणजे मी हताश होऊन जाईल. हा म्हणजे मी हताश होऊन जाईल त्यावेळेस. तर अशा परिस्थितीत नाही नाही ते एक काम करता येते, तुम्ही पडू शकता खाली. नाही ना बा नाही.
मित्रांनो, या ठिकाणी फायनली आजचं जो सॉन्ग आहे तो परिपूर्ण शूट झालेला आहे आणि संपूर्ण टीम यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण की खूप मेहनत या सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे, कारण की अख्खं या जंगलामध्ये आम्ही शूट करत आहोत। सर्व टीमचं मी पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी आमचं सॉन्ग समाप्त झालं असं मी जाहीर करतो। तर गाईज आज आता आमचा रात्रीचा शूट पूर्ण झालेला आहे आणि पॅकिंग वगैरे करून आम्ही पुन्हा परत निघलो आहे गावाकडे। तर बघू शकता, सॉरी गावाकडे नाही, आम्ही निघलोय मगाशी ज्या दादाच्या घरी आम्ही गेलो तो आल्यानंतर तिथं आता आमची जेवणाची व्यवस्था आहे आणि बघू शकता आता रात्रीचे 2 वाजत आहेत आणि 2 वाजता आपला शूट पूर्ण कंप्लीट झाला आहे आणि आपण पॅकिंग करून जात आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे त्या पुनीत भाऊच्या घरी। तर बघू, जाऊ, जेवण करू आणि नंतर मग अजून काय होते ते सकाळी बिलकुल आपल्या गावामध्ये आम्ही राहू। तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।